नमस्कार. आज आपण भारताच्या राजकारणातील एका अशा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत जिथे हार-जीतचा फैसला झाला तो फक्त काही मतांनी. हो, आपण बोलतोय बेलापूरबद्दल. या एका निवडणुकीच्या विश्लेषणातून आपल्याला आजचं राजकारण आणि प्रशासन यांच्यातले अनेक महत्त्वाचे बारकावे समजून घेता येतील. तर बेलापूर आहे तरी कुठे? महाराष्ट्राच्या नकाशावर बघितलं तर ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गजबजलेला शहरी भाग. पण याची खरी ओळख फक्त इतकीच नाहीये. याची खरी ओळख आहे इथल्या अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय समीकरणांमध्ये. आणि विजयाचं मताधिक्य किती होतं? फक्त 377 मतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 377. हा आकडा म्हणजे निव्वळ आकडा नाहीये. हे आपल्याला सांगतं की बेलापूरचे मतदार किती विभागलेले आहेत आणि इथलं राजकीय वातावरण किती नाजूक आहे. आजच्या या विश्लेषणात आपण याच सगळ्या गोष्टींचा टप्प्याटप्प्याने आढावा घेणार आहोत. समस्येच्या मुळाशी जाऊ आणि मग त्यावरच्या उपायांबद्दलही बोलू. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी बेलापूरला समजून घेऊया. हा एक असा मतदारसंघ आहे जो पूर्णपणे शहरी आहे, जिथे विविध प्रकारची लोकसंख्या एकत्र राहते आणि जो राजकीयदृष्ट्या कधीच स्थिर नसतो, सतत बदलत असतो. इथली लोकसंख्या बघा, जवळपास 3.9 लाख मतदार आहेत. एका बाजूला बेलापूर, सीबीडी आणि सीवूड सारखे उच्चभ्रू भाग आहेत, तर दुसऱ्या बाजूला मुंब्र्यासारखा प्रचंड मुस्लिम लोकसंख्या असलेला परिसर आहे. आणि सोबतच इथल्या मूळ रहिवाशांचा म्हणजे कोळी समाजाचाही मोठा प्रभाव आहे. या सगळ्या विविधतेमुळे इथलं राजकारण खूपच गुंतागुंतीचं होऊन जातं. आता जरा आकडे बोलू देत, कारण आकडे खोटं बोलत नाहीत. मागच्या 7 निवडणुकांचा डेटा आपल्याला काय सांगतो? तो आपल्याला मतदारांचा बदलता कल आणि त्यांच्या राजकीय निष्ठेची एक रंजक गोष्ट सांगतो. इथे बघा, 1995 पासून ते अगदी 2009 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय. पण 2014 मध्ये चित्र बदलायला सुरुवात झाली. भाजपचा उदय झाला. 2019 मध्ये तर भाजपने तब्बल 50% जास्त मतं घेतली. आणि मग आलं 2024, जिथे दोन्ही पक्ष अक्षरशः एका रेषेत बरोबरीत येऊन थांबले. हा बदल खूप काही सांगून जातो. हा आलेख बघा, मागच्या 3 निवडणुकांमधला मतांचा चढउतार किती नाट्यमय आहे हे लगेच लक्षात येतं. 2014, 2019 आणि मग 2024. प्रत्येक वेळी मतदारांनी वेगळा कौल दिला आहे आणि म्हणूनच बेलापूरला एक स्विंग मतदारसंघ म्हटलं जातं. त्याचा निकाल काय लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि हा आकडा तर आणखीनच धक्कादायक आहे. 2019 मध्ये फक्त 45.22% मतदान झालं. याचा सरळ अर्थ काय होतो की अर्ध्याहून अधिक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. ही उदासीनता लोकांची नाराजी दाखवते, पण त्याचबरोबर राजकीय पक्षांसाठी एक मोठी संधीसुद्धा आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की काय घडलं, पण आता जरा का घडलं याच्या मुळाशी जाऊया. या राजकीय कोंडीमागे नक्की कोणती सामाजिक आणि राजकीय कारणं आहेत? बरं, या आकड्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक मत किती महत्त्वाचं आहे. आपल्या संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिलाय, तो फक्त एक अधिकार नाहीये, तर एक जबाबदारी आहे. माहितीवर आधारित निर्णय घेणं आणि सन्मानाने आपलं मत मांडणं हेच तर लोकशाहीला जिवंत ठेवतं. तर यामागचं मुख्य कारण म्हणजे 3 गोष्टींचा संगम. 1. बेलापूरमधली प्रचंड सामाजिक विविधता. 2. घरांच्या किमतींसारख्या गोष्टींमुळे लोकांवर येणारा आर्थिक ताण. आणि 3. राज्य पातळीवर सतत सुरू असलेली राजकीय खेचाखेची. या सगळ्यामुळे इथे एक अतिशय नाजूक राजकीय संतुलन तयार झालं आहे. आता आपण त्या मुद्द्यांवर बोलूया जे मतदारांसाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. कारण खरं तर निवडणुका याच मुद्द्यांवर जिंकल्या जातात किंवा हरल्या जातात. लोकांच्या मनात नक्की आहे तरी काय? एक थेट प्रश्न, बेलापूरच्या मतदारांना नक्की काय हवं आहे? त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या समस्या कोणत्या आहेत? कोणत्या गोष्टी त्यांना सगळ्यात जास्त त्रास देतात? आणि उत्तरं अगदी स्पष्ट आहेत. प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यावर तुंबणारं पाणी, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, बेलापूर टेकडीसारख्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण आणि शाळा दवाखान्यांची झालेली दुरावस्था. या समस्या मतदारांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनल्या आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ठीक आहे, आता फक्त समस्यांबद्दल बोलून चालणार नाही. त्यावर उपाय काय? लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला एक स्पष्ट आणि कृतिशील रणनीती कशी आखता येईल ते आता आपण पाहूया. हे आहे स्वॉट विश्लेषण, म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. यातून आपल्याला विरोधी पक्षाच्या दृष्टिकोनातून राजकीय रणांगण समजून घेता येतं. आघाडीची स्थानिक पकड खूप मजबूत आहे, ही त्यांची ताकद आहे. पण उमेदवार ठरवण्यात झालेला उशीर आणि अंतर्गत मतभेद हे धोक्याचे ठरू शकतात. तुमचे रस्ते, तुमचे हक्क हा एक साधा पण अतिशय शक्तिशाली संदेश आहे.
हा संदेश काय करतो तर तो पाण्याचे आणि रस्त्यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांच्या लढ्याला थेट नागरिकांच्या मानवाधिकारांशी आणि त्यांच्या सन्मानाशी जोडतो. विजयासाठी एक पद्धतशीर योजना लागते. उमेदवार निश्चित करण्यापासून ते लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यापर्यंत, आणि मग डिजिटल प्रचारापासून ते मतदानाच्या दिवशी मतदारांना घराबाहेर काढण्यापर्यंत प्रत्येक टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही एक 90 दिवसांची शिडी आहे. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. ही राजकीय कोंडी फोडून एक निर्णायक विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी नक्की कोणते घटक सर्वात आवश्यक आहेत याचा आता आपण आढावा घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा असतो तो उमेदवार. विजयासाठी उमेदवार कसा हवा तर तो स्थानिक असावा, ज्याची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ आहे. त्याला प्रशासनाचा अनुभव असावा आणि महत्त्वाचं म्हणजे तो मराठी, हिंदी, सिंधी अशा विविध भाषांमध्ये संवाद साधू शकणारा असावा. बाहेरच्या नेत्यापेक्षा स्थानिक चेहरा जास्त प्रभावी ठरतो. चांगला नेता तोच जो लोकांच्या गरजा समजून घेतो. आणि आजच्या काळात लोकांचा विश्वास जिंकणं म्हणजे त्यांच्या माहितीचा, त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणं. लोकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या वैयक्तिक माहितीचा वापर न करणं ही फक्त कायदेशीरच नाही तर एक नैतिक जबाबदारीसुद्धा आहे. तर विजयाच्या रणनीतीची ही 4 मुख्य सूत्र आहेत. 1. मजबूत संघटनात्मक ताकद. 2. स्थानिक मुद्द्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं. 3. आधुनिक डिजिटल साधनांचा प्रभावी वापर. आणि 4. खोट्या बातम्या आणि प्रचाराला उत्तर देण्यासाठी एक सक्षम यंत्रणा. या 4ही गोष्टींचा समतोल साधणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आज जिथे राष्ट्रीय राजकारण इतकं महत्त्वाचं झालं आहे, तिथे बेलापूरसारख्या ठिकाणी पाणी, रस्ते आणि कचरा यांसारखे स्थानिक मुद्दे खरंच निवडणुकीचा निकाल बदलू शकतात का? बेलापूरचं उदाहरण आपल्याला दाखवतं की याचं उत्तर हो असू शकतं. जर तुम्हाला सुद्धा असाच लोककेंद्री नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800-4204-1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश